इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रशांत कोरटकर यानं अवमानकारक वक्तव्य केलं होतं। या प्रकरणी इंद्रजित सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसात कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याच्या विरोधात नागपूर इथं सुद्धा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून जुना राजवाडा पोलीस त्याचा शोध घेत होते। दरम्यान कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं नाकारल्यानंतर कोरटकर यानं अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात देखील अटक टाळण्यासाठी अर्ज केला होता। पण मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीला अवघा तासभर शिल्लक राहिला असताना प्रशांत कोरटकर याला तेलंगणामधून ताब्यात घेण्यात आले। कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा इथून ताब्यात घेतल्याचं समजल्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणणाऱ्या प्रवृत्तीला पोलिसांनी अटक केल्याबद्दल पोलीस प्रशासनाचं कौतुक करून आता कोरटकरला आश्रय देणाऱ्यांचाही पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे। पहिली प्रतिक्रिया म्हणजे खरं तर अशा चिल्लर माणसानं एक महिना आमच्या कोल्हापूरची भाषेत बोलायचं झालं तर तंगवातंगवी केली, ही खूप मोठी गोष्ट आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये हे आहे की एक महिनाभर झालं तमाम अखंड महाराष्ट्रातील देशविदेशातील सगळे शिवप्रेमी या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊंच्याबद्दल विष ओकणाऱ्या व्यक्तीला अटक करावी म्हणून सातत्याने त्यांनी सोशल मीडिया असेल आणि इतर जी माध्यमं आहेत त्याच्यावर विषय लावून धरला। त्या सगळ्या शिवप्रेमींचं पहिल्यांदा मी आभार मानतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला या सगळ्या ह्याला, आणि त्यामुळं शासकीय यंत्रणेवर दबाव आला आणि पोलीस यंत्रणेनं सुद्धा चांगलं काम केलं। आमचे वकील असीम सरोदे असतील, माझे सगळे सहकारी असतील, सगळे पाठीमागे राहिले आणि एका विकृत व्यक्तीला, विकृत इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला अटक झालेली आहे आणि त्याबद्दल समाधान आहे। पण इथून पुढं जाऊन जोपर्यंत कायदेशीररित्या अशा व्यक्तीला शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील। दरम्यान आज सायंकाळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठक घेऊन कोरटकरच्या अटकेची माहिती दिली आहे। कोल्हापूर पोलीस गेल्या महिनाभरापासून नागपूर, इंदूर, मुंबई अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या पथकांमार्फत कोरटकर याचा शोध घेत होते। आज दुपारी तेलंगणा इथल्या मंचरिया रेल्वे स्टेशन परिसरातून कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर पोलिसांचं पथक कोरटकरला घेऊन कोल्हापुरात दाखल होईल। उद्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी त्याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे। कोल्हापूरमधील इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना धमकी देणे आणि जे महापुरुष आहेत त्यांच्याबद्दल जे बदनामीकारक वक्तव्य केलं त्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 140 हा विविध कलमाखाली दाखल झालेला होता। या गुन्ह्यातील आरोपी प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा राज्यातील मंचिरियाल या ठिकाणी दुपारी 2:45 ताब्यात घेतलेला आहे। सदर पाहिजे आरोपीला गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध नागपूर, इंदोर, मुंबई, चंद्रपूर घेण्यासाठी विविध पथकं ही गठीत केलेली होती। सदर आरोपीचा जामीन हा कोल्हापूर न्यायालयाने देखील अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता आणि त्या अनुषंगाने सदर आरोपीने देखील माननीय न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता। अर्जाची सुनावणी मागच्या आठवड्यात माननीय उच्च न्यायालयात झाली। त्यामध्ये कुठलाही दिलासा देण्यास न्यायालयाने त्याला नकार दिलेला होता। आज देखील त्याची सुनावणी होती, परंतु सुनावणी 4:30 वाजता होती, त्यापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे सदर जो अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे तो माननीय न्यायालयाने डिस्पोज ऑफ केलेला आहे। दुपारी 2:45 वाजता स्थानिक पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती देऊन कोल्हापूर पोलिसांचं पथक आता या आरोपीला घेऊन कोल्हापूरकडे रवाना झालेलं आहे। साधारण 12-13 तास कोल्हापूरला येण्यासाठी बाय रोड लागतात। रात्री उशिरा या आरोपीला कोल्हापूर येथे आणल्यानंतर पुढील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडून उद्या माननीय न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कोल्हापूर पोलिसांकडून तपासादरम्यान कोरटकर गेल्या महिनाभरापासून कुठं आश्रय घेत होता, तो कुणाकुणाच्या संपर्कात होता, त्यानं कोणकोणती वाहनं वापरली या सगळ्याची माहिती घेऊन पुढील तपास आणि कारवाई करण्यात येईल असं देखील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं।
या पत्रकार बैठकीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.